हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ टाकते, तर त्यासाठी सॉरी, कारण मी रेग्युलर नव्हते आणि माझे दोन्ही अटेम्प्ट खूप छान गेलेले आहेत. पहिल्या अटेम्प्टची आन्सर की मी बघितली, मी काउंट केलं तर 87 मार्क्स आले होते आणि मी प्रवेशांक ॲपवरती पण चेक केलं तर त्यात पण 87च आलेत. पण मी गणित अंकावरती आलेला व्हिडिओ बघितला बोनस मार्क्सचा आणि त्यानुसार माझ्या शिफ्टला मॅथ्समध्ये एका क्वेश्चनसाठी बोनस मार्क्स मिळत आहेत आणि तो क्वेश्चन मी रॉंग केला आहे आणि जर ते मार्क्स सगळ्यांना मिळत असतील तर मला पण 2 मार्क्स मिळतील आणि जर तसं झालं तर माझे मार्क्स होतील 89 आणि 89 मार्क्सवरती पर्सेंटाईल प्रिडिक्शननुसार 88 टू 92 पर्सेंटाईल बनत आहेत. बघूया आता रिझल्ट आल्यावरती कळेल की एक्झॅक्टली किती पर्सेंटाईल आहेत ते. आणि माझी शिफ्ट हार्ड शिफ्टमध्ये येते आहे, तर चान्सेस आहेत की चांगले पर्सेंटाईल बनतील आणि मी सेकंड अटेम्प्टच्या रिझल्टची वाट बघते, कारण त्यासाठी मी चांगला अभ्यास केला होता आणि तो अटेम्प्ट पण खूप छान गेला आहे. पण बघूया तो कसं जातो आहे, कारण त्यामध्ये पण मला फिजिक्स आणि केमिस्ट्री छान गेलं होतं आणि मॅथ्स थोडंसं टफ गेलं होतं. तरी बघूया किती मार्क्स येत आहेत ते आणि मग त्या मार्क्सवरती डिसाईड होईल मग कोणतं कॉलेज मिळेल आणि कोणतं नाही ते. सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आल्यावर मी ठरवेन जॉब घ्यायचं की नाही. बाय द वे तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये की तुमचे किती पर्सेंटाईल बनत आहेत आणि मला या पर्सेंटाईलवरती कोणतं कॉलेज मिळू शकतं चांगलं आणि तुमचे मार्क्स पण सांगा मला.